जी. महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या 16व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित या भव्य सोहळ्याच्या निमित्तानं आणि सोबतच भारतीय संविधानाच्या 75व्या वर्षगाठीच्या निमित्तानं आयोजित या भव्य संविधान दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे दोन्हीही महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचारमंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्वांचे नाव घेऊन वेळ न दवडता सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर आताच सरांनी जोशी साहेबांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी मांडणी केली की खरं तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दलितांच्या कैवारी म्हणत म्हणत आता बहुजनाच्या कैवारीपर्यंत आलो. पण मला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे कैवारी होते आणि त्या दिशेनं जे असेल, कारण आंबेडकरवाद हाच राष्ट्रवाद आहे, या दिशेनं मला वाटतं की आपण, कारण जेवढे दलितांसाठी बहुजनांसाठी बाबासाहेबांनी काम केलं, मला वाटतं की त्याच्या कैक पट 100 पट अधिक काम या राष्ट्रासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झिजलेले आहेत. आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण जे असेल तर ते भारतीय संविधान आहे. आज आपण भारतीय संविधानाच्या स्वीकृत दिनाच्या निमित्तानं आपण अनेक गौरव कार्यक्रम करतोय, त्यांच्यासाठी अभिवादनाचा कार्यक्रम करतोय, कविता करतोय, गाणे म्हणतोय, आपण रांगोळी काढतोय, अगदी सन्मान सभा जे असेल तर त्या घेतोय आपण. मला वाटतं की ह्या सगळ्या बाबी आपण करतोय, आपण एक इव्हेंट करतोय आपण. पण मला वाटतं की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं संविधान या देशामध्ये राबवून या देशाला जागतिक महासत्ता आणि या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या आधारावर सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करायची असेल तर मला वाटतं की कविता करून, गाणे म्हणून आणि जे असेल तर ते सभा संमेलन घेऊन या संविधानाचा गौरव होणार नाही. तर तुम्हाला शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था हाती घेतल्यानंतर संविधान तुमच्या ताब्यात येईल, नंतर तुम्हाला ते अंमलात आणता येईल. त्याच्यामुळं माझी या ठिकाणी लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील संपूर्ण देशातील बहुजनांना, या देशातील जे काही जनतेला जे असेल, सर्वसामान्य जनतेला माझी अशी नम्र विनंती आहे की आपण संविधानाच्या संदर्भामध्ये फक्त संविधान हा काही म्हणजे प्रबोधनाचा ग्रंथ नाही, कारण की आता संविधान ही काही गाथा पोथे नाही. तर तुम्हाला शासनात येऊन, शासनात तुम्ही आलात तर संविधान तुमच्या हातात येणार. तुम्ही जर प्रशासनात आलात तर तुमच्या हातात संविधान येणार आहे. तुम्ही न्यायव्यवस्थेत आलात तर तुमच्या हातात संविधान येणार आहे. आणि नंतर संविधानाला अभिप्रेत असलेल्या जे काही परिवर्तन असेल तर ते परिवर्तन तुम्हाला करता येणार आहे. त्याच्यामुळं बहुजन जो असेल आमचा सर्वसामान्य जे काही जनता आहे तर ती फक्त प्रबोधनापुरतं संविधानाचा अंग मानते. मला वाटतं की आपण ज्या दिवशी शासन, प्रशासन आणि न्यायव्यवस्था आपल्या ताब्यात घेऊ त्या दिवशी खऱ्या अर्थानं संविधान आमच्या ताब्यात येणार आहे. आणि त्याच्यानंतर खरं पर्व जे असेल तर ते समतेचं पर्व सुरू होणार आहे. त्या दिशेनं आपण 75 वर्ष पूर्ण करतोय आपण. मला वाटतं की 100 वर्ष पूर्ण करताना इसवी सन 2050 मध्ये संविधान खऱ्या अर्थानं आपल्या ताब्यात असलं पाहिजे आणि त्यांना अभिप्रेत असलेलं जे असेल तर ते स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व याचं जे काही युग असेल तर ते सुरू करण्यासाठी त्या दिशेनं आपण वाटचाल करावी, अशा पद्धतीची एक अपेक्षा या ठिकाणी मला वाटते की मी आपल्या सर्वांकडून कळेल. सोबतच आज या ठिकाणी लॉर्ड बुद्धाचा म्हणजे 16वा वर्धापन दिन आहे. योगायोग असा आहे की 1 जानेवारी 2010ला आंबेडकरवादी मिशन आम्ही नांदेडमध्ये सुरू केलं. त्याच 2010 मध्ये 26 नोव्हेंबरला मून साहेबांनी त्यांच्या सुविद्य पत्नी आणि त्यांच्या पूर्ण टीमने जे असेल तर ते लॉर्ड बुद्धा टीव्ही जो असेल तर तो सुरू केला. आज मून साहेब सुद्धा त्यांचा म्हणजे अगदी आपला टीव्ही लॉर्ड बुद्धा टीव्ही हा 22 राज्यात आहे. आंबेडकरवादी मिशनचे सुद्धा 22 राज्यामध्ये 200 IAS विद्यार्थी जे असतील तर ते आज कार्यरत आहेत. महाराष्ट्रामध्ये 500 जे काही विद्यार्थी असतील म्हणजे PSI असतील किंवा क्लास 1, क्लास 2 असतील तर ते आंबेडकरवादी मिशनचे विद्यार्थी हे आज कार्यरत आहेत. अगदी लॉर्ड बुद्धाच्या सोबत जे असेल तर ते 22 राज्यामध्ये म्हणजे प्रशासक जे असेल तर ते घेण्याचं काम जे असेल तर ते आंबेडकरवादी मिशन करतं. त्यामध्ये म्हणजे उभारण्यामध्ये सर्वांना सर्वश्रुत आहात. या ठिकाणी कुणालजी कांबळे आहेत, बबनजी कांबळे साहेबांनी म्हणजे कारण एखाद्या चळवळीला जर समजा मीडिया नसेल, पंख म्हणजे नसल्यासारखं होतं ते, आणि मीडिया असेल तर पंख असतात. हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याच पद्धतीनं सम्राटनं
आंबेडकरवादी मिशन उभं करण्यामध्ये अत्यंतिक सिंहाचा वाटा उचलला होता. अगदी त्यांच्याविषयी आम्ही अत्यंतिक कृतज्ञ जे असेल तर ते माननीय बबन कांबळे साहेबांसोबत त्यांच्याविषयी आणि त्यांचा मुलगा जो काही या ठिकाणी कुणालजी आहेत तर त्यांच्यासोबत आहोत. सोबतच या ठिकाणी मिशनचा हा संदेश घेऊन जाण्यामध्ये आमचे सचिन भाऊ जे असेल तर ते सुद्धा हिरिरीनं आम्हाला मदत करत असतात. त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खरं तर या ठिकाणी मी आलोय. आता गेल्याच वर्षी ते मला आमंत्रण त्यांनी दिलं होतं, पण गेल्या वर्षी काही म्हणजे हेल्थ इश्यूमुळे मला येता आलं नाही. यावर्षी मी या ठिकाणी आवर्जून येण्याचा प्रयत्न केला. आजच मी मॅडम सोबत मी दुपारी चर्चा करत होतो. जशी अडचणी सचिन साहेबांनी सांगितल्या की 2010 मध्ये हे चॅनल सुरू करताना होत्या, त्याच अडचणी किंबहुना तशाच अडचणी, आर्थिक अडचणी आणि बाकी अडचणीमधून आज सुद्धा बुद्ध टीव्ही जात आहे. मला वाटतं की म्हणजे अनेक म्हणजे हे कार्यक्रम सुद्धा अगदी व्याजाने आणि बाकीने अर्थव्यवस्था उभं करून म्हणजे ते करतायत. तर ह्या पडद्याच्या पाठीमागच्या बाबी जे असेल तर त्या बहुतांशासमोर येत नाहीत, कोणी आणत नाही. पण मला वाटतं की त्या बाबीसवर सुद्धा हे प्रकर्षाने म्हणजे जे असेल तर प्रकाश टाकणं आवश्यक आहे. आपल्या सगळ्यांचं जे काय सहकार्य 2010 पासून बुद्ध टीव्हीला भेटलेलं आहे तर तेच सहकार्य, तोच आर्थिक सहभाग जो आहे मला वाटतं की पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याकडून अपेक्षित आहे, जेणेकरून हे चॅनल हे म्हणजे असंच पुढे जात राहील. 22 राज्यांपासून हे जे असेल तर ते 28 राज्यापर्यंत जाईल, केंद्रशासित प्रदेशात आणि जगभरामध्ये जाईल. आणि तथागत बुद्धांचा संदेश, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश, महात्मा फुले शाहू महाराजांचा हा जो काही संदेश असेल तर हा संदेश जो असेल तर तो घेऊन जाण्याचं काम हे अविरतपणे करेल. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी तन मन धनाने बुद्ध टीव्हीच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उभं टाकावं, अशा पद्धतीचं आव्हान मी या ठिकाणी पुन्हा एकदा करतो. आणि सचिनजी मून मॅडम आणि सर्व बुद्ध टीमला जे मिशनच्या संदेशाला वाहण्याचं जे असेल तर ते त्यांना सहकार्य करतायत तर त्याबद्दल सुद्धा मी वैयक्तिकरित्या त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम, जय भारत.